4 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 3 मार्च. स्पष्टीकरण. जगातील वन्यजीव आणि वनस्पतींच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. 20 डिसेंबर 2013 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केलेला हा दिवस 1973 मधील साइट स्वीकारल्याच्या तारखेचे प्रतीक आहे. हा दिवस जैवविविधतेचे महत्त्व आणि ती वाचवण्याच्या तातडीच्या गरजेवर लक्ष केंद्रित करतो. प्रश्न 2. अलीकडेच आरव डेंगला भारताचा कितव्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. 93वा. स्पष्टीकरण. मुंबईचा 16 वर्षीय आरव डेंगला फेब्रुवारी 2026 च्या अखेरीस भारताचा 93वा ग्रँड मास्टर बनला आहे. बोस्निया आणि हर्झगोव्हिनामध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर त्याने 2500 एलो रेटिंगचा टप्पा ओलांडला आणि आपला अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म प्राप्त केला, ज्यामुळे तो मुंबईचा तिसरा ग्रँड मास्टर ठरला आहे. आता पाहू इतर बुद्धिबळ विजेते. जर्मनीमध्ये आयोजित फिडे फ्री स्टाईल बुद्धिबळ विश्व चॅम्पियनशिप 2026 चे जेतेपद मॅग्नस कार्लसनने जिंकले. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वार्ष्णेय बनला. अर्जुन एरिगेसीने जेरुसलेम मास्टर्स 2025 चे जेतेपद जिंकले. राहुल VS भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनला. इल्मपार्थी AR भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनला. फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून विश्वनाथन आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आले. पी इनयने 162वी राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली. प्रश्न 3. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी द्विपक्षीय स्वॅप कराराचे नूतनीकरण केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जपान. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेने जपान सोबत फेब्रुवारी 2026 पासून प्रभावी असलेल्या द्विपक्षीय स्वॅप व्यवस्थेचे नूतनीकरण केले आहे. या कराराचा उद्देश आर्थिक स्थिरता मजबूत करणे आणि 75 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंतच्या तरलता भागीदारीद्वारे आर्थिक संबंध दृढ करणे हा आहे, ज्यामध्ये स्थानिक चलनांची अदलाबदल अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यात केली जाऊ शकते. जपान देशाची माहिती. राजधानी टोकियो. चलन जपानी येन. पंतप्रधान सानाई ताकाइची. जपानमधील भारताचे राजदूत सीबी जॉर्ज हे आहेत. आता पाहू जपानशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि जपानमधील संयुक्त लष्करी सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये सुरू झाला. भारत आणि जपानने सागरी प्रदूषण नियंत्रणाबाबत संयुक्त सराव केला. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. जपानने खोल समुद्रतळावरील दुर्मिळ खनिजयुक्त मातीच्या उत्खननाची चाचणी घेण्याची योजना जाहीर केली. संयुक्त हवाई सराव वीर गार्डियन 2025 भारत आणि जपानमध्ये पार पडला. जपानने जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी कारिवा पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली. जपानने जगातील पहिले येन आधारित स्टेबलकॉइन JPYC लॉन्च केले. जपानचा सांस्कृतिक गुणवत्ता पुरस्कार मिळवणारी पहिली व्हॉइस आर्टिस्ट मसाको नोझावा बनली. प्रश्न 4. अलीकडेच डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या राज्याने भारतात सर्वाधिक 37% GST वाढ नोंदवली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नागालँड. स्पष्टीकरण. डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार नागालँडने भारतात सर्वाधिक 37% GST वाढ नोंदवली आहे. दरात कपात करूनही हे ईशान्येकडील राज्य देशातील GST महसूल वाढीत आघाडीवर राहिले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सारखी प्रमुख राज्ये देखील चांगली वाढ दर्शवत आहेत, परंतु टक्केवारीमध्ये नागालँड अव्वल स्थानी आहे. नागालँड राज्याची माहिती. राजधानी कोहिमा. मुख्यमंत्री नेफियू रिओ. राज्यपाल अजय कुमार भल्ला. येथे लोकसभा 1, राज्यसभा 1 आणि विधानसभा 60 जागा आहेत. प्रश्न 5. अलीकडेच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने कोठे UDISE+ वर राष्ट्रीय परिषदेचे यजमानपद भूषवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. भुवनेश्वर. स्पष्टीकरण.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ओडिशा सरकारच्या शालेय आणि जनशिक्षण विभागाच्या सहकार्याने 27-28 फेब्रुवारी 2026 दरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लसवर 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. प्रश्न 6. अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत महत्त्वपूर्ण खनिजे, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि संस्कृती या विषयांवरील 3 करारांवर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कॅनडा. स्पष्टीकरण. भारताने मार्च 2026 मध्ये कॅनडासोबत महत्त्वपूर्ण खनिजे, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि संस्कृती या क्षेत्रांत 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. ही भागीदारी भारताची ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण खनिजे. कॅनडासोबत युरेनियम सहकार्य आणि खनिजांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महत्त्वाची टीप. ब्राझीलसोबत देखील फेब्रुवारी 2026 मध्ये महत्त्वपूर्ण खनिजांवर करार झाला आहे, परंतु मार्च 2026 मध्ये खनिजे, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि संस्कृतीचा विशेष त्रिपक्षीय करार कॅनडासोबत झाला आहे. कॅनडा देशाची माहिती. राजधानी ओटावा. चलन कॅनेडियन डॉलर. पंतप्रधान मार्क कार्नी. प्रश्न 7. अलीकडेच AI आधारित तक्रार निवारण आणि सुलभ DBT इंटिग्रेशनसाठी भारताचे पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोठे लॉन्च करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्र. स्पष्टीकरण. महाराष्ट्राने भारताचे पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल लॉन्च केले आहे, जे RPWD कायदा 2016 अंतर्गत दिव्यांग कल्याण योजनांसाठी ऑनलाईन अर्ज, रिअल टाइम ट्रॅकिंग, स्वयंचलित मंजुरी, AI आधारित तक्रार निवारण आणि अखंड DBT एकत्रीकरण प्रदान करेल. महाराष्ट्र सरकारने या दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा शुभारंभ केला आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सध्या अतिरिक्त कार्यभार आहे. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले. महाराष्ट्रातील वसई कैथेड्रलला संरक्षणासाठी युनेस्को पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचा पहिला म्युझिकल रोड मुंबईत तयार करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपूरमध्ये दारुगोळा युनिटचे उद्घाटन केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन नवी मुंबईत झाले. प्रजासत्ताक दिन 2026 च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय हवाई दलाने नाशिकमध्ये भव्य एअर शो आयोजित केला. प्रश्न 8. अलीकडेच बोत्सवाना येथून आणलेल्या 9 चित्त्यांना भारताच्या कोणत्या नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोनो नॅशनल पार्क. स्पष्टीकरण. कोनो राष्ट्रीय उद्यानाला बोत्सवाना येथून 9 चित्ते प्राप्त झाले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानाहून 9 चित्ते आल्याची घोषणा केली. त्यावेळी त्या मंत्र्यांनी सांगितले की या समूहात 6 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. प्रश्न 9. अलीकडेच गित्वक नकाना नावाची नवीन भूमिगत माशाची प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आसाम. स्पष्टीकरण. अलीकडेच आसामच्या गोलपारा जिल्ह्यात भुजलामध्ये राहणाऱ्या माशाची एक नवीन प्रजाती गित्वक नकाना शोधली गेली आहे. शोधाचे प्रमुख मुद्दे. स्थान. आसामच्या गोलपारा जिल्हा स्थानिक विहिरीतून. हा शोध आसाम डॉन बॉस्को युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे. ईशान्य भारतात शोधलेला हा पहिला भूमिगत मासा आहे. हा एक छोटा 2 सेमी लाल रंगाचा डोळे नसलेला मासा आहे, जो अंधाऱ्या भूजल अधिवासात राहतो. हा एक पारभासी लाल आणि आंधळा मासा आहे, ज्यामध्ये डोक्याची कवटी पूर्णपणे नसते. नावाचा अर्थ गारो भाषेत गित्वकचा अर्थ लाल आणि नकानाचा अर्थ आंधळा मासा असा होतो. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण आचार्य. येथे लोकसभा 14, राज्यसभा 7 आणि विधानसभा 126 जागा आहेत.
आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच दुर्मिळ स्मिल पक्षी दिसला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसाममध्ये व्हायब्रेट विलेज प्रोग्राम लॉन्च केला. गृहमंत्री अमित शाह यांनी कामरूपमध्ये आसाम पोलिसांच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केली. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये जहाज जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली. कॅबिनेटने आसाममधील भारताच्या पहिल्या जलमय रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. ईशान्येतील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन आसाममध्ये करण्यात आले. प्रश्न 10. अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाचा हंगामी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. एलोइस झविंगी. स्पष्टीकरण. जागतिक आर्थिक मंच मधील दीर्घकाळापासूनचे व्यवस्थापकीय संचालक आणि कॉर्पोरेट व्यवहार प्रमुख एलोइस झविंगी यांची संक्रमण काळात नेतृत्व आणि कामकाजात सातत्य राखण्यासाठी हंगामी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने राजन बजाज यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार निधी छिब्बर यांना मिळाला. दीपक गुप्ता यांची गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीचे नवीन चेअरमन उदय कोटक बनले आहेत. आर. विजय आनंद यांची सिटी युनियन बँकेचे CEO म्हणून नियुक्ती झाली आहे. रोहित ऋषी यांनी IIFCL च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. निवेदिता दुबे विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्या बनल्या आहेत. इंदरपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची धुरा सांभाळली. प्रश्न 11. अलीकडेच उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी कोठे चेतना गणाश्रमची पायाभरणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. त्रिशूर, केरळ. स्पष्टीकरण. भारताचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी त्रिशूर येथे सर्व धर्माच्या लोकांसाठी आध्यात्मिक जागृती आणि सर्वांगीण कल्याणाला चालना देण्याच्या उद्देशाने चेतना गणाश्रम या अग्रगण्य सांस्कृतिक, सांगीतिक आणि आध्यात्मिक संकुलाची पायाभरणी केली. प्रश्न 12. अलीकडेच JK सिमेंटने कोठे अत्याधुनिक 3 MTPA ग्रे सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. बिहार. स्पष्टीकरण. JK सिमेंट लिमिटेडने 1 मार्च 2026 रोजी बक्सर, बिहार येथे आपल्या नवीन 3 MTPA सिमेंट ग्राइंडिंग युनिटच्या उद्घाटनासह विस्ताराचा एक प्रमुख टप्पा गाठला. बिहार राज्याची माहिती. राजधानी पाटणा. मुख्यमंत्री नितीश कुमार. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. येथे लोकसभा 40, राज्यसभा 16 आणि विधानसभा 243 जागा आहेत. आता पाहू बिहारशी संबंधित इतर चालू घडामोडी. बिहार नक्षलमुक्त घोषित करण्यात आले. आलोक राज यांची बिहार कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बिहार पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अभया ब्रिगेड स्थापन केली आहे. बिहारचे गोगाबिल सरोवर भारताचे 94वे रामसर स्थळ बनले. बिहारमधील गोकुल जलाशय आणि उदयपूर सरोवराला रामसर वेटलँड म्हणून घोषित करण्यात आले. आशियातील प्रमुख साहित्यिक महोत्सव उन्मेषची 3री आवृत्ती पाटणा येथे आयोजित करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी बिहारमधील 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित केले. आता मागील प्रश्नाचे उत्तर. अलीकडेच 67 वर्षांत पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे जेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जम्मू काश्मीर. आता पाहू सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. इस्रायलमध्ये UPI ची सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान T20 मध्ये 700 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केले. स्मृती मानधनाने BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरचा किताब जिंकला. सेवातीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. पंतप्रधान मोदींना इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान मिळाला. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला. दिल्लीमध्ये ई-बाईक दीदी योजना सुरू केली जाईल. इन्स्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स असणारे
नरेंद्र मोदी जगातील पहिले नेते बनले आहेत. भारत आणि अमेरिका दरम्यान वज्रप्रहार सरावाची 16वी आवृत्ती हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे सुरू झाली. 16.5% हिस्सासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनले आहे. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. आंध्र प्रदेशात पिल्लू एआयचा शुभारंभ झाला. झिम्बाब्वेने लेनाकापावीर HIV इंजेक्शन सुरू केले. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच गुंज 2026 युवा महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.